हा खेळ 11 महिन्यांपूर्वी सुरू झालेला. 11 मंत्र्यांचे राजीनामे होतील. हालचाली वाढल्या. गुजरातमध्ये घडलंय तेच महाराष्ट्रात होण्यासाठी फक्त 1 महिना उरला. शिंदे दादांचे मंत्री फिल्डिंग लावून अडचणीत आणले. रिझल्ट 1 महिन्यात कळेल. सत्तेत असताना घोटाळे बाहेर कसे या प्रश्नांची उत्तरे महिनाभरात फडणवीस देतील. शिंदेंना हालचालींवरून आधीच समजलेलं म्हणून दिल्लीवारी वाढलेल्या, पण तरीही चक्रव्यूह भेदता आलं नाही. नेमकं घडलंय का? गुजरातमध्ये अख्ख्याच्या अख्ख्या मंत्र्यांनीच राजीनामे दिले. ह्या बातम्या तुम्ही पाहिल्याच असतील. मात्र गुजरातमध्ये भाजपाची सत्ता असताना असं काय घडलं की ज्यामुळे अख्ख्या मंत्र्यांनी राजीनामे दिले? कारण समोर आलं. भाजपाची पॉलिसी. गुजरातमधील सरकारला 2.5 वर्ष पूर्ण झाली होती. ज्या मंत्र्यांचं कामकाज चांगलं नव्हतं, ज्यांच्यावरती आरोप होते, भ्रष्टाचाराचे आरोप होते किंवा तळ्यात मळ्यात अवस्था होती आणि ऑडिट केलं आणि ते रेड झोनमध्ये आले, त्यांचे राजीनामे घेतले, अशा बातम्या होत्या. हेच महाराष्ट्रामध्ये होईल हेच जवळपास सांगण्यासाठी गुजरातचा ॲटॉम बॉम्ब हा महत्त्वाचा ठरला. गुजरातमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सर्व 16 मंत्र्यांचे राजीनामे घेत राजकीय भूकंप घडवल्यानंतर आता शेजारच्या महाराष्ट्रातही मंत्रिमंडळ बदलाची चर्चा सुरू झाली आहे. ही निव्वळ चर्चा नाहीये, तर याला खूप पक्के असे धागे आणि दाखले आहेत. महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्ये या घडामोडींमुळे तणाव निर्माण झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ 5 डिसेंबर रोजी 1 वर्ष पूर्ण करतोय. त्या निमित्ताने ते आपल्या सरकारचे आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या कामगिरीचे ऑडिट करण्याचे आदेश देण्याची योजना आखतायत. हा अहवाल आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप होईल. काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळली जाण्याची शक्यता. या पार्श्वभूमीवरती नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना फडणवीसांनी महत्त्वाचं विधान केलंय. गुजरातमध्ये जे काही घडलं ते 2.5 वर्षांनंतर झालंय. महाराष्ट्राला अजून 1 वर्षही पूर्ण झालेलं नाही असं सांगून त्यांनी तातडीने फेरबदल होण्याची शक्यता नाकारली. मात्र त्याचवेळी त्यांनी मंत्र्यांच्या कामगिरीचे ऑडिट होणार असल्याचं स्पष्ट करून फेरबदलाची टांगती तलवार कायम ठेवली. हे विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही मंत्र्यांसाठी चिंतेचं कारण आहे, ज्यांच्यावर भ्रष्टाचार आणि अनियमिततेचे आरोप झाले. अलीकडील पावसाळी अधिवेशनादरम्यान गृह आणि महसूल मंत्री योगेश कदम, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड हे विरोधी पक्षांचे लक्ष ठरले होते. कदम यांच्यावर बेकायदेशीर वाळू व्यापार आणि डान्स बारच्या कारभारावरून आरोप झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या ऑडिटच्या घोषणेनंतर या 3ही मंत्र्यांवरील दबाव वाढला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या भूमिकेमुळे महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्ये धाकधूक वाढली असून कामगिरी ऑडिटच्या अहवालानंतरच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे भविष्य ठरणार आहे. संजय शिरसाट यांनी जवळपास आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिलेत. प्रकाश सोळंके यांनीही आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिलेत आणि छगन भुजबळांचे एकामागून एक येणारे बेताल वक्तव्य सुद्धा त्यांच्याही राजकीय निवृत्तीचे संकेत देत आहेत. माणिकराव कोकाटे यांची ही निवडणूक शेवटची निवडणूक होती आणि त्यामुळे त्यांना मंत्रिपद बहाल करण्यात आलं होतं. मात्र माणिकराव कोकाटेंमुळेच अख्खं सरकार अडचणीत आलं होतं. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची सुद्धा राजकीय विकेट पडू शकते. मंत्री संजय शिरसाट यांचीही राजकीय विकेट पडू शकते आणि त्यासोबतच योगेश कदम यांचीही राजकीय विकेट पडेल अशी परिस्थिती तयार झाली आहे. याला बक्कळ असे पुरावे आहेत, बक्कळ असे झालेले आरोप आहेत. या सगळ्या आरोपांच्या फैरीतून बाहेर पडणं एवढं सोपं सुद्धा नसणार आहे आणि त्यामुळे प्रश्न तयार झाले होते की नेमकं सत्तेत असताना आणि भाजपासारखा पक्ष सोबत असताना या आमदार या मंत्र्यांवरती नेमकी आरोपांचे आणि घोटाळ्यांचे आरोप होत आहेत कसे? यांच्या घोटाळ्यांच्या फाईल बाहेर काढतंय कोण? यांचे प्रायव्हेट व्हिडिओ लीक होत आहेत कसे? या प्रश्नांची उत्तरं कदाचित महिनाभरात फडणवीस देतील. असं म्हटलं जातं, ज्यावेळी सीधे उंगली से घी नहीं निकलता तब उंगली टेढ़ी करनी पड़ती है. अगदी तसंच काहीसं होताना दिसतंय. कदाचित होऊ शकतं शिंदेचे असो किंवा अजित पवारांचे मंत्री असो, यांना अडचणीत आणण्यामागे भाजपचा हाच बी प्लॅन ऍक्टिव्ह असावा. 1 वर्ष, 1.5 वर्ष किंवा 2 वर्ष झाल्यानंतर मंत्रिमंडळात फेरबदल करता यावा. ज्यांना संधी मिळाली नाहीये त्यांना संधी देता यावी आणि यांना राजीनामे का यांचे घेतले यासाठी कारणेही देता यावी. यासाठीच ही 11 महिन्यांपासून फिल्डिंग लागली होती का असा प्रश्न तयार झाला. देवेंद्र फडणवीसांची असो किंवा मग भाजपा हायकमांडची असो, मात्र हीच खेळी असावी
कारण मातब्बर लोक आजही जे आहेत ते मंत्रिपदाच्या बाहेर आहेत. तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळणं गरजेचं होतं, ते मिळालेलं नाहीये. भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद हवं होतं, तेही मिळालेलं नाहीये. अनेक मातब्बर लोक असे आहेत की त्यांना मंत्रिपदं दिली गेलेली नाहीयेत. त्यांच्यासाठी काहीतरी ऑप्शन तयार व्हावा आणि जुन्यांना काढण्यासाठी काहीतरी कारण भेटावं, यासाठीच 11 महिन्यांपूर्वीच हा सगळा खेळ सुरू झाला होता का, असा प्रश्न या निमित्ताने तयार झाला. तुम्हाला काय वाटतं? भाजपाने सध्याच्या घडीचे सगळे चक्रव्यूह जे आहे ते शिंदे आणि अजित पवारांना भेदण्यासाठीच तयार केलंय का? राजकारणामध्ये काहीच कोणी कोणाचं सख्य नसतं, हेच देवेंद्र फडणवीस यावेळीही सिद्ध करणार आहेत का? अजित पवारांना पक्षाची ताकद वाढवायची, मात्र अजित पवारांचे अनेक लोक फुटत चालले आहेत. गेल्या काही दिवसांपासून वाढते आरोप, निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणी योगेश कदम अडचणीत येणं, पुणे पोलिसांनी शेवटपर्यंत माघार न घेणं, नंतर राम शिंदे यांच्यावरती काही प्रमाणावर आरोप होणं, मात्र त्याही आरोपांचं राम शिंदेकडून खंडन होणं आणि पुणे पोलिसांनी सुद्धा आपलं स्टेटमेंट फिरवणं, या सगळ्या गोष्टी सांगतात की योगेश कदम कुठे ना कुठे चुकलेच होते का? असे प्रश्न तयार झालेले आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी आणखी 1 महिनाभर वाट बघावी लागणार आहे. जर राजकीय सत्ता बदल काही झाला, म्हणजे मंत्रिमंडळांमध्ये काही बदल झाला, तर तो बदल अभूतपूर्व असणार आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमुळे गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांची जुंपलेली दिसते. इकडे पुण्यात रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये जुंपलेली दिसते. तिकडे बीडमध्ये विचार केला तर प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित आणि इकडे अपोजिटला पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्यात जुंपलेली दिसते. सध्या सत्ताधारीच एकमेकांना भिडतात. संजय गायकवाड यांची कुस्ती, त्यांची बॉक्सिंग, या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या येणाऱ्या 1 महिनाभरामध्ये नेमकं काय रिझल्ट घेऊन येतात ह्या दाखवणाऱ्या ठरणार आहे. हे राजकारण 360 डिग्रीत फिरणार, एवढं मात्र लिहून घ्या. याबाबत तुम्हाला काय वाटतंय? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.